Good morning, students. In last lecture, we have seen regarding average rate of the chemical reaction and instantaneous rate of the chemical reaction. बरोबर आहे ना? अवरेज रेट आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कसा कॅल्क्युलेट करायचा, इन्स्टंटेनियस रेटसाठी कॅल्क्युलेशनला ग्राफिकल मेथड कशी यूज करायची ते बघितलं आणि काही प्रॉब्लेम बघितले. सिम्पल प्रॉब्लेम्स होते, म्हणजे जे काय इन्स्टंटेनियस रेटचं इक्वेशन आहे त्याचा यूज कसा करायचा, म्हणजे एखाद्या रिॲक्टंटचा कन्झप्शनचा रेट दिला असेल तर दुसऱ्याचा कन्झप्शनचा रेट कसा कॅल्क्युलेट करायचा किंवा फॉर्मेशनचा रेट कसा कॅल्क्युलेट करायचा हे लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर किंवा तुम्ही एक्स्ट्रा प्रॉब्लेम तुम्ही जर काही सॉल्व केला असाल तर आणि काही सुटले नसतील तर तुम्ही विचारू शकताय. ओके. टुडे विल स्टार्ट विथ रेट लॉ अँड रेट कॉन्स्टंट. रेट लॉ काय आहे एक्झॅक्टली आणि रेट कॉन्स्टंट काय आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ओके. रेट लॉ म्हणजे एक मॅथमॅटिकल इक्वेशन असणार आहे जे आपण डिराईव्ह करणार आहे एक्सपेरिमेंटली. म्हणजे सपोज एक केमिकल रिॲक्शन आहे, ए प्लस बी गिव्स प्रोडक्ट. ही एक केमिकल रिॲक्शन आहे आणि या केमिकल रिॲक्शनमध्ये काय झालं आहे की तुम्ही रिॲक्शनचा एक्सपेरिमेंटल स्टडी करायला लागलाय. एक्सपेरिमेंटल स्टडी करायला म्हणजे रिॲक्शनच्या रेटवर कॉन्सन्ट्रेशनचा परिणाम होतोय. कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं की रिॲक्शनचा रेट चेंज होतोय. कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं की रिॲक्शनचा रेट चेंज होतोय. त्यामुळं मी कॉन्सन्ट्रेशन व्हेरी करून रिॲक्शनचा रेट कसा चेंज होतोय त्याचा स्टडी करतोय. सपोज मी एक टेबल बनवला एक्सपेरिमेंटली, म्हणजे स्टडी करत असताना मी काय केलं, ए आणि बी चे वेगळे वेगळे कॉन्सन्ट्रेशन असलेली सोल्युशन घेतली. सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन एचं वेगळं बीचं वेगळं असलेली सोल्युशन घेतली आणि त्या वेगळ्या वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनसाठी रिॲक्शनचा रेट फाइंड आउट केला एक्सपेरिमेंटली. एक्सपेरिमेंटली म्हणजे तुम्ही टायट्रेशन करून कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते चेक करून रेट कॅल्क्युलेट करू शकताय. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करणार आहे केमिकल कायनेटिक्सचे तेव्हा तुम्हाला याच्यावर बरेचसे प्रॅक्टिकल असणार आहे. ओके. म्हणजे एक 2-3 प्रॅक्टिकल तुम्ही बघू शकताय. ठीक आहे. लेट अस स्टार्ट. एक डेटा फाइंड आउट केला आहे. सपोज की असं आहे की एचं कॉन्सन्ट्रेशन, बीचं कॉन्सन्ट्रेशन आणि रिॲक्शनचा रेट. मी एचं कॉन्सन्ट्रेशन व्हेरी करणार, रेट किती चेंज झालाय तो चेक करणार. बीचं कॉन्सन्ट्रेशन व्हेरी करणार, रेटमध्ये काय चेंज झालाय तो कॅल्क्युलेट करणार किंवा डिटरमाइन करणार. सपोज एचं कॉन्सन्ट्रेशन 0.2 मोलार होतं, बीचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार होतं. मी सोल्युशन बनवू शकतोय आणि ही सोल्युशन बनवली आणि त्यांच्यासाठी रिॲक्शनचा रेट बघितला. रिॲक्शनचा रेट होता 0.05 मोलार पर सेकंड. हा रिॲक्शनचा युनिट रेटचा युनिट आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे या कॉन्सन्ट्रेशनसाठी ह्या रिॲक्शनचा रेट होता. हे कधी कळणार, मी एक्सपेरिमेंट केल्यावर याचं हे कॉन्सन्ट्रेशन घेतलं, याचं हे कॉन्सन्ट्रेशन घेतलं, रिॲक्शनचा रेट मेजर केला. रिॲक्शनचा रेट मेजर करता येतोय. सध्या तुम्ही लक्षात ठेवा की आपण मेजर करू शकतोय. जेव्हा प्रॅक्टिकली हे करत असू तेव्हा एवढा रेट आलेला आहे एक्सपेरिमेंटच्या दरम्यान. नेक्स्ट, जेव्हा एचं कॉन्सन्ट्रेशन मी बदललं, म्हणजे दुसऱ्या बीकरमध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन होतं 0.4 मोलार, बीचं कॉन्सन्ट्रेशन होतं 0.1 मोलार. त्यावेळी रिॲक्शनचा रेट मी चेक केला आणि तो रिॲक्शनचा रेट कन्सिडर करू एवढा आला 0.01 मोलार. ओके. म्हणजे जेव्हा ही कॉन्सन्ट्रेशन होती तेव्हा रिॲक्शनचा रेट एवढा होता. कॉन्सन्ट्रेशन चेंज करून एवढी केली तेव्हा रिॲक्शनचा रेट हा आला. ओके. त्यानंतर मी काय केलं, आणखी एकदा, आता इथं कॉन्सन्ट्रेशन कुणाचं बदललं होतं, एचं. इथं बीचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, सेम. मग आता मी काय केलं, बी एचं कॉन्सन्ट्रेशन सेम ठेवलं, बीचं चेंज करून बघूया म्हटलं. मग असं झालं 0.4 0.2 मोलार. म्हणजे इथं कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं बीचं, एचं आहे तसंच आहे. आणि या केसमध्ये मी रेट मेजर केल्यानंतर रिॲक्शनचा रेट आला 0.08 मोलार पर सेकंड. तर या कॉन्सन्ट्रेशनला रिॲक्शनचा रेट एवढा होता, या कॉन्सन्ट्रेशनला रिॲक्शनचा रेट इतका आहे, या कॉन्सन्ट्रेशनला रिॲक्शनचा रेट इतका आला. पण हा डेटा मला कधी मिळेल, जेव्हा मी एक्सपेरिमेंट करणार आहे वेगळी वेगळी कॉन्सन्ट्रेशन घेऊन त्या कॉन्सन्ट्रेशनला असलेला रिॲक्शनचा रेट मेजर केल्यानंतर हा डेटा मला मिळणार आहे. सध्या मी हायपोथेटिकली तुमच्यासमोर मांडलाय, असं झालं तर काय होईल म्हणून मी सांगितलं तुम्हाला. ही कॉन्सन्ट्रेशन असताना समजूया आपण एवढा रेट होता, बीची ही कॉन्सन्ट्रेशन असताना हा रेट होता रिॲक्शनचा. ठीक आहे. तर ही मेजरमेंट झालेली आहेत. आता या मेजरमेंट नंतर तुम्ही थोडंसं लॉजिकचा विचार केला तर काय होणार, मी जेव्हा कॉन्सन्ट्रेशन डबल केलं एचं, बीचं कॉन्सन्ट्रेशन आहे तसं आहे म्हणजे ते कॉन्स्टंट आहे, मी एचं कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यावर रिॲक्शनचा रेट पण डबल झालाय. बरोबर.
याचा अर्थ या रिॲक्शनचा रेट, जी रिॲक्शन मी स्टडी करत होतो त्या रिॲक्शनचा रेट एच्या कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कारण का कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यावर रिॲक्शनचा रेट डबल होतोय, याचा अर्थ लक्षात येत असेल तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे एच्या कॉन्सन्ट्रेशनला. आणि इथं मी जेव्हा कॉन्सन्ट्रेशन डबल केलं बीचं, एचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट होतं, रेट जो आहे तो 0.08 झालाय. म्हणजे डबल केल्यावर त्याच्या क्यूबमध्ये बदललाय. क्यूबमध्ये बदललाय म्हणजे बघा की कॉन्सन्ट्रेशन डबल झालं आणि रिॲक्शनचा रेट 8 पटीनं वाढलाय, म्हणजे 2चा क्यूबच्या प्रमाणात वाढलाय. याचा अर्थ रिॲक्शनचा रेट जो आहे तो बीच्या क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. बीच्या क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. याचा अर्थ तुम्ही एक्सपेरिमेंट केल्यावर जर डेटा असा मिळाला तर त्या डेटावरून तुम्ही एक इक्वेशन लिहू शकताय आणि ते इक्वेशन असं असायला पाहिजे. वी कॅन राईट अ रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए अँड रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर 3. कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू पॉवर 3 असं एक इक्वेशन मिळेल. पण हे इक्वेशन या रिॲक्शनकडे बघून लिहिलं का रे मी? नाही. हे इक्वेशन मी कधी लिहिलं? जेव्हा मी एक्सपेरिमेंटल डेटा कलेक्ट केला तेव्हा हे इक्वेशन लिहिलं. आणि हे एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. हे एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. हे मॅथमॅटिकल इक्वेशन एक्सपेरिमेंटली मिळालंय मला. आणि ते इक्वेशन रिॲक्शनचा रेट आणि कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन कुणाची? रिॲक्टंटची. यांच्यामध्ये जे काय रिलेशन आहे ते रिलेशन डिराईव्ह करते आणि ते जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनला आपण म्हणतोय रेट लॉ. त्या इक्वेशनला काय म्हणतोय आपण? रेट लॉ. याचा अर्थ रेट लॉ एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे विच एक्सप्रेसेस रेट in terms of concentration or molar concentration of reactants. In terms of molar concentration of reactant, that mathematical equation is known as a rate law of this reaction. मात्र रेट लॉ असा डिराईव्ह करण्यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंट करावा लागेल आणि विदाउट एक्सपेरिमेंट तुम्ही रेट लॉ लिहू शकत नाही. मेअर सीइंग ॲट रिॲक्शन नोबडी कॅन राईट द रेट लॉ. त्यामुळे रेट लॉ कसलं इक्वेशन आहे? मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. कसं डिराईव्ह केलंय? एक्सपेरिमेंटल डेटा यूज करून डिराईव्ह केलंय आणि ते इक्वेशन जे आहे त्याला आपण म्हणतोय रेट लॉ. त्यामुळे रेट लॉ बद्दल विचारलं, डेफिनेशन विचारली तुम्हाला, तर तुम्ही रेट लॉची डेफिनेशन काय देणार? रेट लॉ इज डिफाइंड ॲज एक्सपेरिमेंटली. रेट लॉ इज डिफाइंड ॲज experimentally obtained equation which expresses a rate of chemical reaction in terms of molar concentration of reactant. In terms of molar concentration of reactant. म्हणजे रेट लॉ हे एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे जे आपल्याला एक्सपेरिमेंटली मिळतंय आणि जो काय एक्सप्रेस करतोय? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन टर्म्स ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. म्हणजे रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय? मोलार कॉन्सन्ट्रेशनचा यूज करतोय. तेव्हा त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे? रेट लॉ असं म्हणणार आहे. ते जे इक्वेशन आहे ते रेट लॉ असणार आहे. हे लक्षात आलं? माझ्याकडे एक रिॲक्शन होती ए प्लस बी. दीज आर रिॲक्टंट अँड दे गिव्स प्रोडक्ट. मी काय केलं? एचे वेगळी कॉन्सन्ट्रेशन घेतली, बीची वेगळी कॉन्सन्ट्रेशन घेतली आणि समजू या कॉन्सन्ट्रेशनला रिॲक्शनचा रेट हा होता, कॉन्सन्ट्रेशन बदलल्यानंतर रिॲक्शनचा रेट हा झाला. म्हणजे रेट आणि कॉन्सन्ट्रेशन मध्ये काहीतरी रिलेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यावर रेट पण डबल होतोय. याचा अर्थ रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. मी इथं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तेव्हा रेट 8 टाइम्स झालाय, 8 पटीनं वाढलाय. म्हणजे ज्या पटीत कॉन्सन्ट्रेशन बदललं होतं त्याच्या क्यूबमध्ये रेट वाढलाय. कॉन्सन्ट्रेशन डबल केलं म्हणजे 2च्या पटीनं वाढलं. रेट त्यावेळी 8च्या पटीनं वाढला. त्यामुळे रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी क्यूबच्या पटीमध्ये रेट वाढतोय. सो एक इक्वेशन तयार झालं जे इक्वेशन एक्सप्रेस करतंय रेट ऑफ रिॲक्शन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट यांच्यातलं रिलेशन. रेट लॉ इज डिफाइंड ॲज एक्सपेरिमेंटली ऑब्टेन्ड इक्वेशन विच एक्सप्रेसेस रेट ऑफ केमिकल रिॲक्शन in terms of molar concentration of reactant. That mathematical equation is known as rate law. इथं ऑफ पडलंय बघा, इथं रेट लॉ असं पाहिजे, इथं काय असायला पाहिजे? लॉ असं असायला पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात येते का? एकदम इझी होतं. हा डेटा असेल तर हे इक्वेशन बनेल. हा डेटा एक्सपेरिमेंटली मिळेल आणि त्यामुळं रेट लॉ एक्सपेरिमेंटल टर्म आहे. चलो
आज आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन डिस्कस करायचे आहे. व्हॉट इज ऑर्डर ऑफ द रिॲक्शन? रेट कॉन्स्टंट बद्दल आपण पुढे बोलूया. पहिला ऑर्डर ऑफ द रिॲक्शन डिस्कस करूया. जर तुम्ही इक्वेशन बघितलात, हे इक्वेशन असेल तर या इक्वेशनमध्ये तुम्हाला दिसतंय हा रेट लॉ असेल तर इथं रेट आहे आणि इथं ए लिहिलंय, बी लिहिलंय आणि या रेट लॉमध्ये कॉन्सन्ट्रेशनची काहीतरी पॉवर आहे. कॉन्सन्ट्रेशनच्या ज्या टर्म आहेत त्यांचे एक्सपोनंट काहीतरी आहेत. जर या रिॲक्शनचा विचार केला तर या रिॲक्शनची ऑर्डर बीच्या टर्ममध्ये 3 आहे, एच्या टर्ममध्ये 1 आहे. मी असं स्टेटमेंट केल्या तुमच्या लक्षात येत असेल, ऑर्डर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी पॉवर आहे त्यालाच आपण ऑर्डर म्हणतोय. म्हणजे हा जर रेट लॉ या रिॲक्शनचा असेल तर या रिॲक्शनची ऑर्डर बी साठी 3 आहे, ए साठी 1 आहे. त्यामुळे ऑर्डर कॅन बी डिफाइंड ॲज एक्सपोनंट टू विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट रेज्ड इन रेट लॉ. रेट लॉमध्ये रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कोणत्या पॉवरला रेज केलंय ती पॉवर म्हणजे त्या रिॲक्टंटच्या टर्ममध्ये त्या रिॲक्शनची ऑर्डर असेल. आता इथे मी डिफाईन केलंय बघा. ऑर्डर बऱ्याच वेळा विचारली जाते, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द रिॲक्शन? द ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू इच रिॲक्टंट, कुठलाही रिॲक्टंट असेल, इज डिफाइंड ॲज एक्सपोनंट. एक्सपोनंट म्हणजे लक्षात येते घातांक, पॉवर, टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म ऑफ दॅट रिॲक्टंट इन रेट लॉ इज रेस्ड. म्हणजे रेट लॉमध्ये त्या रिॲक्टंटची कॉन्सन्ट्रेशनची पॉवर पॉवर किती आहे तो म्हणजे काय असणार आहे? ऑर्डर असणार आहे. द ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन with respect to each reactant is defined as exponent to which the concentration term of that reactant is raised in the rate law. ओके, लक्षात आलं? म्हणजे या रिॲक्शन साठी एक्सपेरिमेंटली हे इक्वेशन मिळालंय. ए ची पॉवर 1 आहे तर रेट ऑर्डर काय असणार आहे? 1 इन टर्म्स ऑफ ए. बी ची पॉवर 3 आहे, ऑर्डर काय असणार आहे? 3 इन टर्म्स ऑफ बी. इन टर्म्स ऑफ ए ऑर्डर किती? 1. इन टर्म्स ऑफ बी ऑर्डर किती? 3. ओव्हरऑल ऑर्डर विचारली, रिॲक्शनची ओव्हरऑल ऑर्डर विचारली तर दोन कॉन्सन्ट्रेशन टर्म आहेत, दोघांच्या कॉन्सन्ट्रेशन टर्मची बेरीज किती येते तेवढी ओव्हरऑल ऑर्डर असणार आहे. म्हणजे 3 + 1 4 असणार. म्हणजे ही रिॲक्शन 4th ऑर्डर आहे असं म्हणणार मी. रिॲक्शन काय आहे म्हणणार? 4th ऑर्डर. कारण या रिॲक्शनमध्ये दोन कॉन्सन्ट्रेशन टर्म आहेत, एकाची पॉवर 3 आहे, दुसऱ्याची पॉवर 1 आहे. या दोघांची बेरीज येते 2, त्यामुळे ओव्हरऑल ऑर्डर असणार आहे 4. मग मी इथं असं लिहितोय, द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इज डिफाइंड ॲज सम ऑफ एक्सपोनंट टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट लॉ आर रेस्ड. कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट लॉ आर रेस्ड. इथं रिॲक्टंट चुकून पडलाय. द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज डिफाइंड ॲज सम ऑफ एक्सपोनंट टू विच कॉन्सन्ट्रेशन टर्म इन रेट लॉ आर रेस्ड. ओके, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन टर्म जे आहेत स्पेशली रिॲक्टंटच्याच कॉन्सन्ट्रेशन टर्म असतात आणि त्यांची पॉवर जी असणार आहे त्यांची बेरीज घेतलीत तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? ओव्हरऑल ऑर्डर म्हणणार आहे. लक्षात राहील? सो व्हॉट इज ओव्हरऑल ऑर्डर? द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इज डिफाइंड ॲज सम ऑफ एक्सपोनंट्स टू विच कॉन्सन्ट्रेशन टर्म्स इन रेट लॉ आर रेस्ड. मी सांगितलं तुम्हाला, जर तुम्हाला फक्त एवढाच क्वेश्चन विचारला, व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस रिॲक्शन इन टर्म्स ऑफ ए, तुम्ही पटकन सांगणार 1. व्हॉट इज ऑर्डर इन टर्म्स ऑफ बी, तुम्ही सांगणार 3. व्हॉट इज ओव्हरऑल ऑर्डर हा क्वेश्चन असेल तर 3 + 1 करणार आणि काय सांगणार? 4. तर असं तुम्ही डिफाईन करताय ऑर्डरला. ओके, सपोज ही रिॲक्शन आहे ए + बी बी आणि याचा रेट लॉ असा आहे, रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू a⁻x b⁻y. आता काय सांगणार? ऑर्डर इन टर्म्स ऑफ ए किती सांगणार? x. ऑर्डर इन टर्म्स ऑफ बी किती सांगणार? y. आणि ओव्हरऑल ऑर्डर विचारली तर x + y सांगणार. काय सांगणार आहे? x + y. लक्षात आलं? जर या रिॲक्शनसाठी तुम्ही एक्सपेरिमेंट केलात आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर असा रेट लॉ आला, x आणि y ची व्हॅल्यू सध्या मला माहीत नाही, एक्सपेरिमेंटलीच ती डिटरमाइन होणार आहे. तर a ची पॉवर होती x, b ची पॉवर होती y आणि मला विचारलं ऑर्डर सांगा तर तुम्ही म्हणणार इन टर्म्स ऑफ ए x आहे, इन टर्म्स ऑफ बी y आहे अँड ओव्हरऑल ऑर्डर ऑफ दिस रिॲक्शन इज x + y. हे लक्षात येते? तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकताय? ऑर्डरला डिफाईन करू शकताय. ऑर्डर एकदम सिंपल गोष्ट आहे आणि ती एक्सपेरिमेंटलीच डिराईव्ह केली जाते. ऑर्डर जी आहे ती एक्सपेरिमेंटली डिराईव्ह केली जाते. काही एक्झाम्पल घेऊयात. डिकम्पोजिशन ऑफ H2O2.
गिव्स 2H2O प्लस O2. ही एक रिॲक्शन आहे आणि या रिॲक्शनचं एक्सपेरिमेंटल स्टडी केला. एक्सपेरिमेंटल स्टडी म्हणजे काय आलं ना, याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं, रेटवर काय परिणाम होतोय तो चेक केला. ह्या व्हॅल्यू आता तुम्हाला पाठ करायच्या आहेत. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2. ओके, इथं मी कॉन्स्टंट घेतलाय के. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 असं इक्वेशन बनलं. आता मला विचारलं या रिॲक्शनची ऑर्डर, ही कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे त्याची पॉवर 1 आहे. त्याची पॉवर किती आहे? 1 आहे. तर रिॲक्शनची ऑर्डर काय असणार आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असणार आहे. कसली रिॲक्शन असणार आहे? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. इथं बघा फर्स्ट ऑर्डर, हे ऑर्डरच्या ऐवजी इथं थर्ड झालंय. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असणार आहे. ॲक्च्युली हे मी बुकमधून कॉपी केलं आहे त्यामुळे तिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला आहे. रिॲक्शन जे असणार आहे ती फर्स्ट ऑर्डर असणार आहे, कारण रेट लॉ इथं लिहिला आहे आणि तो मला पार्ट आहे म्हणून लिहिला आहे मी. हा रेट लॉ एक्सपेरिमेंटली डिराईव्ह करायला पाहिजे आणि जेव्हा डिराईव्ह केला जातो तेव्हा त्याचं इक्वेशन असं मिळतंय आणि इक्वेशन असं मिळालं तर या कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 1 आहे, त्यामुळे रेट लॉ असा असेल तर रिॲक्शनची ऑर्डर 1 असणार. फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन आयोडाइड H2 प्लस I2 गिव्ह 2HI. याचा रेट लॉ असा आहे, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 पॉवर 1 आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 पॉवर 1 आहे. मग आता काय सांगणार? दिस इज फर्स्ट ऑर्डर इन H2, फर्स्ट ऑर्डर इन I2 अँड ओव्हरऑल ऑर्डर काय सांगणार आहे? 1 प्लस 1 2. ओव्हरऑल ऑर्डर काय सांगणार आहे? 1 प्लस 1 2. सिंपल आहे, कारण हे जर रेट लॉचं इक्वेशन असेल आणि हे लिहिल्यानंतर तुम्हाला विचारले ऑर्डर काय आहे रिॲक्शनची, तर कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 1 आहे हायड्रोजनसाठी, त्यामुळे इन टर्म्स ऑफ हायड्रोजन 1, इन टर्म्स ऑफ आयोडीन 1, सो 1 प्लस 1 2. रिॲक्शन बिटवीन नायट्रिक ऑक्साईड आणि ऑक्सिजन असे आहे, 2NO प्लस O2 गिव्स 2NO2. रेट लॉ असा लिहितोय, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO रेस टू 2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 रेस टू 1. आता तुम्हाला विचारलं ऑर्डर बद्दल काय माहिती सांगाल? द रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर इन NO अँड फर्स्ट ऑर्डर इन O2. सेकंड ऑर्डर इन NO अँड फर्स्ट ऑर्डर इन O2. ओव्हरऑल ऑर्डर 2 प्लस 1 3. ओव्हरऑल ऑर्डर 2 प्लस 1 3. द रिॲक्शन ऑर्डर मे बी फ्रॅक्शनल. काही वेळा ऑर्डर फ्रॅक्शनल पण येते. डिकम्पोजिशन ऑफ अल्डिहाइड. अल्डिहाइडचं विघटन बघा, CH3CHO गॅस आहे, CH4 प्लस CO हा प्रोडक्ट आहे. रिॲक्शन तुम्ही मगअप कराल. ओके, कारण लक्षात ठेवायचे आहेत, काही एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचे आहेत. असं गरजेचं नाही की हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला पाठ असायला पाहिजेत, पण वेगळ्या वेगळ्या ऑर्डरसाठी एक एक एक्झाम्पल पाठ असावं. म्हणून ॲसिटॅल्डेट त्याचं डिकम्पोजिशन झालं CH4 प्लस CO. या रिॲक्शनसाठी जेव्हा रेट लॉ डिराईव्ह केला तेव्हा रेट लॉ असा मिळाला, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3CHO रेस टू 3/2. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही म्हणणार ही व्हॅल्यू सर अशी का आली आहे? एक्सपेरिमेंटली जी व्हॅल्यू आली त्यावरून इक्वेशन लिहिलं आहे. मी आता मी पार्ट आहे म्हणून लिहितोय, पण जे बुकमध्ये लिहिलंय ते एक्सपेरिमेंटली डिराईव्ह केल्यानंतर लिहिलंय. याचा अर्थ यामध्ये रेट लॉमध्ये कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 3/2 आहे, तर ऑर्डर काय असणार आहे? 3/2 असणार आहे. 3/2 म्हणजे 1.5. 3/2 म्हणजे 1.5. त्यामुळं ऑर्डर इन टर्म्स ऑफ CH3CHO इज 3/2. ओव्हरऑल पण 3/2 असणार, कारण एकच रिॲक्टंट आहे. दुसरा असता तर 2 रिॲक्टंटच्या पॉवरची बेरीज घेतली असती. एकच रिॲक्टंट आहे, त्यामुळे इथं ऑर्डर इन टर्म्स ऑफ CH3CHO काय आणि ऑर्डर इन टर्म्स ऑफ ओव्हरऑल ऑर्डर पण सेमच असणार, 3/2. ओके, द ऑर्डर ऑफ रिॲक्शन कॅन ऑल्सो बी 0. कधी कधी ऑर्डर 0 पण असते. फॉर एक्झाम्पल NO2 प्लस CO gives NO plus CO2. gives NO plus CO2. The rate law for this reaction is experimentally found. परत मी तेच सांगतोय तुम्हाला, रेट लॉ जो लिहिलाय तो एक्सपेरिमेंटली लिहिलाय. या इक्वेशन कडे बघून लिहिता येतच नाही. मगाशी पण मी बोललो तुम्हाला, इक्वेशन कडे बघून रेट लॉ लिहायचा नाहीये. इक्वेशन कडून बघून आपण म्हणजे रेट लॉ लिहू शकत नाही. रेट लॉ ही एक्सपेरिमेंटल टर्म आहे, त्यामुळं रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेस टू 2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO रेस टू 0 असं लिहिलंय. ओके, म्हणजेच रेट इज इक्वल टू कशाची पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. सो रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेस टू 2. विचारलं ऑर्डर काय, तर ऑर्डर काय सांगणार? दिस रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर इन टर्म्स ऑफ NO2 अँड 0 ऑर्डर इन टर्म्स ऑफ CO.
झिरो ऑर्डर इन टर्म्स ऑफ CO. आणि ओव्हरऑल ऑर्डर विचारली तर 2 + 0 2च येणार, 2 + 0 2 येणार आहे. तर ही काही एक्झाम्पल्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत वेगळ्या वेगळ्या ऑर्डरसाठी. ही काही एक्झाम्पल्स आहेत. बऱ्याच वेळा याच्यावर क्वेश्चन येत नाही आहे, पण हे एक्झाम्पल आहेत. आपल्याला माहिती असायला पाहिजे की रिॲक्शनची ऑर्डर बाबा फ्रॅक्शनल असते, तर त्यासाठी हे एक्झाम्पल आहे. ओके, रिॲक्शनची ऑर्डर 0 पण असू शकते, हे त्याच्यासाठीचं एक्झाम्पल आहे. ओके, आणि गरजेचं नाही इथं जे कोइफिशियंट आहेत ते इथं डोक्यावर येतील, कॉन्सन्ट्रेशनच्या डोक्यावर ते येतील असं गरजेचं नाही, कारण ह्या व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली मिळतात. जसं मी पाठीमागे एक्झाम्पलमध्ये डेटा लिहिला, डेटा लिहून मग इक्वेशन तयार केलं, तसं या रिॲक्शनसाठी पण डेटा असणार आहे, त्यावरून इक्वेशन तयार होणार. ते इक्वेशन समजा असं असेल तर याला तुम्ही रेट लॉ म्हणणार आहे. आणि हा जर रेट लॉ असेल तर त्यावरून तुम्हाला ऑर्डर लिहिता यायला पाहिजे. ऑर्डर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर, एक्सपोनंट जो आहे त्याला आपण ऑर्डर म्हणतो. ओके, सो दिस इज अबाउट ऑर्डर. This is about rate law. Rate law is a experimentally derived mathematical equation which expresses rate of reaction in terms of molar concentration of reactants. Okay, तर हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. याच्यावर सिंपल क्वेश्चन बनतात. पुढचा जो पार्ट आहे तो फार इंटरेस्टिंग आहे, जो बराचसा मॅथमॅटिकल असणार आहे. सो विल स्टॉप ओवर हियर. विल मीट टुमॉरो. थँक्यू सो मच.